मी निवृत्तीला मारून टाकले हे कोणालाही कळता कामा नये. तुम्ही काळजी करू नका, कुणाला काहीही कळणार नाही. मला फक्त साहेबांची काळजी वाटते. का? कारण हा खून मी तुमच्या सांगण्यावरून केला हे त्यांना कळलं तर. मी तुम्हाला म्हटलं ना, नका काळजी करू, मी सगळं सांभाळून घेईन, कुणाला काहीही कळणार नाही. पण तरीही त्यांना कळलं तर. कळलं तर ते त्रास देतील, आणि त्यांनी त्रास दिला तर त्यांनाही मारून टाकावं लागेल. आजकाल किती भयानक स्वप्न पडायला लागलेत मला. हे सगळं काय आहे? नाही, हे कोणालाच कळता कामा नये. अमूल्याला सुद्धा नाही. ती बरोबर म्हणत होती. इनफॅक्ट जर अमूल्याला हे कळलं तर अमूल्याला काय वाटेल माझ्या बाबांबद्दल. नाही नाही नाही, आता काही करून रुक्मिणीला थांबवायला हवं. हो. काय ग, काय झालंय? मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. अगं मग बोल ना, परवानगी कसली मागतेस? नाही म्हणजे मला जे काही बोलायचंय ते मी बोलणारच आहे, पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. आई, वेदांत, विक्रांत, आद्या यांना वाढवण्यात माझ्याकडून काही निष्काळजीपणा झालाय का? नाही ग. म्हणजे मुलांचं संगोपन मी व्यवस्थित केलंय, आणि हे गेल्यानंतर मुलांचा म्हणजे फक्त मुलांचाच विचार केला. मान्य आहे ते अगदीच. कसं आहे नाही, मुलं आता मोठी झाली आहेत, पंख फुटलेत, त्यांना करती झाली आहेत, ती सगळ्या गोष्टी स्वतः ठरवतात, म्हणून त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत असं मी समजते. हे बघ, मुलं मोठी झाली आहेत हे अगदी मान्य आहे मला. खूपच मोठी झाली आहेत, इतकी मोठी झाली आहेत ना की त्यांना त्यांची आई छोटी वाटायला लागली. नूतन, असं का बोलतेस तू? बोलावं लागतंय, कारण वेळच आली माझ्यावर तशी. म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त मुलांसाठी जगले, पण इथून पुढचं सगळं आयुष्य मी स्वतःसाठी जगायचं ठरवलंय. आता ना मला फक्त आनंदात जगायचंय, त्यामुळे मी फक्त माझ्या आनंदाचा विचार करणार आहे. ठीक आहे, तसंच कर, नक्की तसंच कर. आणि जर काही अडचण आली किंवा कोणी काही अडकाठी केली तर मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आई. आई अशीच कायम माझ्या पाठीशी राहा शेवटपर्यंत. नूतन, शेवटी कितीही झालं ना तरी मी तुझी आई आहे. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. आई, मी लग्न करायचं ठरवलंय. काय झालं? हा, तुम्ही सगळेजण असे शांत का झालात? आई, बरी आहेस ना तू?
मी अगदी व्यवस्थित आहे. आई पण विक्रांत थांब, आधी आईचं बोलणं नीट ऐकून घेऊयात ना. आई तू तू मस्करी करतेस ना? विक्रांत, अरे अक्षी मस्करी का करतील त्या? नूतन, तुला आठवतंय श्रीधर असे अचानक गेले त्यानंतर मी तुला म्हटलं होतं की तू दुसरं लग्न कर. हो, पण तेव्हा मी दुसरं लग्न नाही केलं. तेव्हा मी मुलांसाठी जगायचं ठरवलं होतं. पण आता हे बघ नूतन, मला विचारशील ना तर तुला जो निर्णय योग्य वाटतोय ना तो तू घे. आजी अगं, काय बोलतेस तू? तुला कळत नाहीये का? मी लग्न करायचं ठरवलंय. नाही 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 आई, तू तू खोटं बोलतेस. अरे मी खोटं का बोलीन विक्रांत? आद्या, आई बघ ना काय बोलतेय. विक्रांत, अरे तू जरा शांत होशील का? अगं हे असं ऐकून कसा शांत होऊ मी? ह्या वयात आपली आई लग्न करणार आहे का? लोक काय म्हणतील? अरे तू आत्महत्या करण्याचा विचार केलास ना, तेव्हा सुद्धा लोक जाऊ देत रे. मी काय म्हणेन ह्याचा सुद्धा विचार केला नाहीस तू. नूतन, अगं पण विक्रांत, माझी इच्छा नसताना सुद्धा तू आरतीशी लग्न केलंस. ही तुमचं लग्न झालं, काही प्रॉब्लेम नाही. तू आद्या, तुम्ही दोघंही जण संसारात रमला आहात. आणि वेदांत, तो त्या अमूल्याच्या नादी लागून घर सोडून गेलाय. अगं तू कुठला विषय कुठे नेतेस नूतन? मुद्द्याचं बोल ना. मुद्द्याचंच बोलतेय मी, मुद्द्याचंच. आता माझ्या मुलांना माझ्यासाठी वेळ नाही, तर काय करायचं मी? ठीक आहे, कोणाशी लग्न करायचं ठरवलंयस? ते कळेल सगळ्यांना. वेळ आली की सगळं कळेल. आई ही येस, कम इन. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. येस, बोला. काय कसं चाललंय काम? काम छान सुरू आहे. फक्त मी म्हणावं तशी अजून सेटल नाही झाले. म्हणजे माझ्यासाठी इथलं सगळंच नवीन आहे ना. इथली माणसं, आणि इट सीम्स दॅट त्यांच्यासोबत ट्युनिंग व्हायला थोडासा वेळ जाईल. इथला स्टाफ तुला कोऑपरेट करत नाहीये का? नाही नाही, अगदीच तसं नाही आहे. पण हां, थोड्याफार गोष्टी नक्कीच आहेत ज्या मी स्वतः सॉल्व्ह करेन. बर, वेदांत येतोय इथे, त्याच्यामुळे तुला जर काही प्रश्न असतील तर आत्ताच विचारून घे. परफेक्ट. आणि विजयला आणि स्टाफला आतमध्ये पाठवतेस? शुअर. कम इन. मॅडम, बोलवलं तुम्ही? मला जरा तुमच्या सगळ्यांशी बोलायचे. मॅडम बोला ना. काम व्यवस्थित चालू आहे ना? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे मग तसं काहीतरी करता येईल आपल्याला त्या बाबतीत. मॅडम तसं काही नाही, छान चाललंय काम. तुझं ठीक आहे रे,
बाकीच्यांचं काय? मॅडम हे हे काय? माझा राजीनामा. राजीनामा? वेदांत सर नसतील तर मला या कंपनीमध्ये काम करायची इच्छा नाही. हो मॅडम, आम्हाला पण इथे काम नाही करायचं. काय चाललंय? तुम्हाला काय धर्मशाळा वाटली का रे? मनाला येईल तसे सगळे जण वागतायत. आणि राजीनामा देण्याचा आगाऊपणा कोणी करायला सांगितलं तुम्हाला? वेदांतनी? नाही नाही मॅडम, वेदांत सरांची तर भेट सुद्धा झालेली नाही. मॅडम खरं तर वेदांत सरांना भेटून मग राजीनामा देणार होतो, पण आता वेदांत सर भेटतील असं वाटत नाही. अरे इथे नोकरी करायला येता का वेदांतचे गोडवे गायला येता? एवढ्या मोठ्या कंपनीतली नोकरी सोडताय तुम्ही, बाहेर अशी नोकरी मिळणार नाही तुम्हाला. मॅडम वेदांत सरांसारखी माणसं सुद्धा भेटणार नाही. विजय तुझं काय? मॅडम माझं काही नाही, मी खुश आहे इथे. मी निष्ठावान आहे मॅडम. माझे बाबा वेदांत सरांच्या वडिलांकडे कामाला होते सर. मॅडम मी वानखेडेंकडे म्हणजे इथेच काम करेन आणि तुमची सेवा करेन मॅडम. निघा तुम्ही सगळे, निघा सांगितलंय मी. वेदांतनी स्वतः कंपनी सोडलीच आहे आणि आता कंपनी फोडायच्या मागे लागलाय. पण मी हे नाही होऊ देणार. आता तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? सॉरी. अगं अशी अचानक कशी आलीस? तुला खूप महत्वाची बातमी सांगायची. तायडे, अगं मग फोन करायचास ना. मला तुला हे भेटूनच सांगायचं होतं. काय झालं सांग ना. अगं सासूबाई लग्न करतायत. काय? बघ बसला ना धक्का. एक तर तू माझी मस्करी करतेस किंवा त्या तुझी मस्करी करताय. नाही ग अमूल्या, त्या खरंच लग्न करतायत. अगं पण हा काय प्रकार आहे? एकीकडे घरी इतक्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, वेदांत घर सोडून गेला आणि रतन काकू लग्न करतायत. नाही म्हणजे त्यांनी काय करावं हा कम्प्लिटली त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा निर्णय. पण मला ही वेळ खटकती. आता बघू पुढे काय घडतंय. बरं मला सांग, विक्रांत आणि आद्या वहिनी त्यांची काय रिॲक्शन? सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. हे सगळं खूप अनपेक्षितपणे घडतंय ग. मला ना येऊ का? आई कशा आहात दोघी? एकदम मजेत. आणि विक्रांत कसा आहे ग? तो पण खूप मजेत आहे. वा. अण्णा, आता तुम्हाला माझ्या हातचा चहा नको असेल ना? ऑफकोर्स. म्हणजे काय आता इतक्या दिवसांचा चहा खाणं पिणं सगळं वसूल करणार आहे त्यांच्याकडनं. सोडतो काय? हो सगळं मिळणार. ए बरं आई, फ्लाईट डिले झाली का ग? हो ना ग. आणि एवढा उशीर झाला तरी हे आपले एअरपोर्टवर वाट बघत उभे होते. वा अण्णा. म्हणजे काय, बायकोचा चेहरा इतक्या दिवसांनी बघणार होतो. तास 2 तास काय, आयुष्यभर थांबेन मी. काय हो, काहीतरी असतं यांचं. बरं आई, प्रवास कसा झाला? छान. ए आई, मजा आली असेल ना तुला? हा मज्जा केली खरी, पण तुम्हा सगळ्यांची सारखी आठवण येत होती. आता इथून पुढे जायचं तर सगळ्यांनी एकत्र जायचं. हा हो जायचं.
तिचं अमूल्याचं लग्न झालं की सगळी मिळून देवदर्शनाला जाऊ एकत्रच. चालेल. बर बर सुमन, पटकन फ्रेश होऊन घ्या. आज तुमच्यासाठी चहा मी करतो. मी करणार. बघितलंस का? चल, चल, या पोरीकडे लक्ष द्या. चल, चल. नॉक न करता आत आलास. नाही असू देत. इट्स ओके. बस तुझ्या खुर्चीत बस. म्हणजे थोड्या वेळ. आई, खुर्चीची हाव नाही आहे मला. I'm okay. तू अजूनही कंपनीचा 24% मालक आहेस. मग हे असं कंपनीच्या विरोधात जाऊन काय मिळतंय तुला? आई, हे बघ, मी कोणालाच काहीच सांगितलेलं नाही. अगं मलाच हे सगळं आत्ता कळलं. आणि उलट मी त्यांना समजावून आलोय. मी बोललो त्यांना की तुम्ही राजीनामे परत घ्या. वेदांत, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, कळतं मला. आई, मी परत एकदा सांगतोय, मी असं काही केलेलं नाहीये. ठीक आहे, ठेवला मी तुझ्यावर विश्वास. बोल. आणि राहिला प्रश्न माझ्या 24%चा, तर ते विकत घ्या आणि मला या सगळ्यातून मोकळं कर. अरे वा, सगळं ठरवूनच आलेला दिसतोयस तू. हा आई, बघ, मी ना स्पष्टपणेच बोलतो. भांडायला आलायस माझ्याशी? नाही. मग शेअर्स विकत घे आणि मला पैसे दे. ह्याचा अर्थ काय होतो? माझे बँक अकाउंट फ्रीज केले, माझे कार्ड ब्लॉक केले, जॉईंट अकाउंट मधून पैसे काढून घेतलेस. कसा जगणार होतो? विचार केलास तू माझा? तू माझा विचार केलास का रे? हा, मग मी तुझा विचार करावा अशी अपेक्षा का करतोस तू? मस्त, ऍक्च्युली ग्रेट. आई, अगं असं ना स्वतःच्या शत्रूशी पण नाही वागत कोणी. बट इट्स ओके. मला वाद नाही घालायचा आहे. लास्ट व्हॅल्युएशन प्रमाणे कंपनीची व्हॅल्यू 300 करोड आहे. त्यानुसार 24% म्हणजे 72 करोड. तर ते 24% माझ्याकडून विकत घे, माझे पैसे मला परत दे आणि मला या सगळ्यातून मोकळं कर. आणि मग तुम्हाला हवी तशी ही कंपनी चालवा. वेदांत, थांब. मला तुला काही सांगायचंय. नाही म्हणजे मी तुला हे सांगायला बांधील नाहीये, तरी सुद्धा सांगते. तुम्ही तुमच्या भल्यासाठी तसे निर्णय घेता, तसंच माझ्या भल्यासाठी मी एक निर्णय घेतलाय. मी लग्न करायचं ठरवलंय. काय म्हणालीस तू? मी म्हटलं मी लग्न करणार आहे. आई, तू काय बोलतेस कळतंय का तुला? मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतेय. आणि का नाही करायचं मी लग्न? कोणाशी? वेळ आली की सांगेन तुला. बघ आई, तू असे अविचारी निर्णय नको घेऊस. पुढे जाऊन तुलाच त्रास होईल याचा. आई, तू
मी पण तुला हेच सांगत होते ना, विचार करून निर्णय घे. ऐकलंस तू माझं? नाही ना? आणि काय आहे ना, माझ्या मुलांनी मला वाऱ्यावर सोडलंय, त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना रे.